हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. पुण्याच्या जास्त जवळ येण्याचा माझा प्रयत्न, याचा अर्थ पुण्यातून निवडणूक लढवणार असा होत नाही, मीडियाला सांगतो फडणवीसांचं वक्तव्य. लोकसभेच्या निवडणुकीत माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईन. बीडमधल्या सभेत पंकजा मुंडेंकडून स्वतःच्या उमेदवारीचे संकेत. महायुतीचा तिढा सुटता सुटेना, शिंदे फडणवीस अजित पवार पुन्हा दिल्लीला जाणार. जागा वाटपाबाबत 11 मार्चला दिल्लीत बैठक. महायुतीत 3 ते 4 जागांबाबत पुन्हा चर्चा होणार. रामटेक, वाशिम, यवतमाळ, मावळ, कोल्हापूरच्या जागांबाबत बैठकीत तोडगा काढणार सूत्रांची माहिती. दिल्लीतील बैठक सकारात्मक, जागा वाटपाचं 80% काम पूर्ण, उरलेलं काम लवकरच पूर्ण करणार, फडणवीसांची माहिती. 1-2 जागांसाठी व्यापाऱ्यांची भांडी घासताय. कुत्र्यापुढे हाडूक फेकावं असे निंधेंसवर 5 जागेचे तुकडे. राऊतांचा हल्लाबोल. तर ठाकरे गट संपवल्यानंतर राऊतांचा आत्मा शांत होईल, शिरसाटांचा पलटवार. सुप्रिया सुळेंना बारामतीतून उमेदवारी जाहीर, शरद पवारांची घोषणा. बारामतीत नणंद विरुद्ध भाऊजाई सामना रंगणार. उद्धव ठाकरेंकडून अमोल कीर्तीकरांना उमेदवारी जाहीर. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघ दौऱ्यात ठाकरेंची घोषणा. खरगेंनी सुपारीबाजांना दूर करावं. पुढच्या 3 दिवसात काँग्रेसमधील सुपारीबाजांची नावं जाहीर करणार, प्रकाश आंबेडकरांचा इशारा. एकीकडे दोस्तीचा हात आणि दुसरीकडे टीका, असं चालत नाही. नाना पटोलेंचा प्रकाश आंबेडकरांच्या टीकेला प्रत्युत्तर. 28 वर्षांनंतर मिस वर्ल्ड स्पर्धा भारतात. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये मिस वर्ल्डचा ग्रँड फिनाले. फेमिना मिस इंडिया 2022 विजेती सिनी शेट्टी भारताचं प्रतिनिधित्व करणार. आसिफ अली झरदारी पाकिस्तानचे 14वे राष्ट्रपती. इम्रान यांच्या उमेदवाराचा 230 मतांनी पराभव करत जरहादींनी दुसऱ्यांदा स्वीकारला पदभार. भ्रष्टाचार आणि हत्येच्या आरोपाखाली 11 वर्ष होते तुरुंगात. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.